नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आपली सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज काढणार आहोत 9 ते 5 ठिपक्याची ही रांगोळी. आणि ही रांगोळी कशी तयार करायची आहे मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. अशा प्रकारे आपल्याला ठिपके 9 ते 5 आखून घ्यायचे आहेत, वरी आणि खालती. अशा प्रकारे ठिपके आखून घ्यायचे आणि यामध्ये आपण डिझाईन काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता झटपट होणारी ही रांगोळी आहे. 9 ते 5 आपल्याला खूप जास्त ठिपके दिसतात, पण या ठिपक्यापासून आपल्याला सुंदर अशी छोटीच आणि साधी रांगोळी तयार होते. अशा प्रकारे आपल्याला अगोदर चांदणी काढून घ्यायची आहे. चांदणी तर प्रत्येकाला जमते आणि ठिपक्याच्या साहाय्याने चांदणी काढायला सोपं जाते. अशा प्रकारे 3-3 ठिपके घेऊन आपण चांदणीचा आकार काढून घेऊया. आपली ही चांदणी तयार झालेली आहे. आता याच्या आतमध्ये पण आपण फुलासारखी एक चांदणी काढून घेऊया. या 3 ठिपक्याला असं जोडून घेऊन आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्यानेच आपली रांगोळी सुंदर अशी छान दिसत आहे. आणि वरती आपल्याला समोसासारखा आकार देऊन ह्याला रांगोळीला आपल्याला अनेक उठावदार बनवून घ्यायचा आहे. प्रत्येक चांदणीच्या टोकाला आपल्याला असा एक समोसा असा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटल्यात तुम्ही मला नक्की कळवा. तुम्ही पाहू शकता मी ते असे आकार काढून घेत आहे. माझ्या रांगोळ्या छोट्या आणि सुंदर असतात. आपली ही रांगोळी रेषेच्या सहाय्याने आपण काढून घेत आहोत. तर यामध्ये आपण आता कलर भरून घेऊया. आडव्या उभ्या रेषा आपल्या किती मदतीच्या आहेत तुम्ही पाहू शकता. किती छान अशी डिझाईन तयार होते त्यामुळे, आणि आपण आपल्या अंगणाला छान शोभा देऊ शकतो. मी अशा प्रकारे कलर भरत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कलर भरून रांगोळी तयार करून घेऊ शकता. आपल्या कमीत कमी वेळामध्ये ही रांगोळी तयार होते आणि आपल्या अंगणाला शोभा पण देते. तुम्ही पाहू शकता इतक्यात कमी ह्याच्यामध्ये रांगोळी आपली किती छान दिसते. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुमच्या अंगणापुढे अशी रांगोळी काढायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा सुंदर आणि छान रांगोळ्या घेऊन येईल. तर आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपली पुढची ही रांगोळी अशा प्रकारे काढत आहोत आपण. ही आपली रांगोळी आहे 6 ते 6. अशा प्रकारे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. या डॉटच्या साहाय्याने आपण यामध्ये डिझाईन तयार करून घेऊ. आणि मी तुमच्यासाठी अशा छोट्या आणि सोप्या रांगोळ्या घेऊन येत आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी अशा 3-3 डॉटला जोडून अशा रेषा आखून घेत आहे. तुम्ही अशाच प्रकारे ह्या रेषा आखून घ्या. एकमेकाला ह्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत आणि आपली एक सुंदर डिझाईन तयार होईल. तुम्ही पाहू शकता इतक्या डिझाईनने आपली रांगोळी उठून दिसत आहे. अशा प्रकारे हे डॉट पुन्हा एकदा जोडून घ्यायचे आहेत. तर आपल्या इथे एक चेक्स तयार होईल आणि याच्यावरती आपण फुलाचा पाकळीचा आकार देऊन घेऊ आणि यामध्ये कलर भरून घेऊया. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिलेच असतील किंवा पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ कसे वाटले काही नाही. तर अशा प्रकारे ही डिझाईन तयार होत आहे. सुंदर अशी डिझाईन आपण आपल्या दारासमोर काढून आपल्या
अंगणाची शोभा आपण वाढवू शकतो. तर यामध्ये मी आता ही डिझाईन झाल्यावर कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये 2 कलरने आपण उठावदार रांगोळी तयार करून घेऊ शकतो. इथे एक जाळीदार आपली डिझाईन तयार होत आहे. मी जास्त कलर काही इथे वापरले नाही आहेत. तुम्हाला पूर्ण कलर भरून घ्यायचे तर पूर्ण कलर भरून घ्या आणि आपली रांगोळी छान अशी तयार करून घ्या. मी असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. पाहू शकता आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. मी अशाच रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मैत्रिणींनो, तुम्ही मला असाच प्रतिसाद देसाल अशी मी आशा करते आणि माझे व्हिडिओ अनेक छान पद्धतीने करायची अशी प्रयत्न करते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.